शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोस्टॅट कंपनीच्या मेडन या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, बायोस्टॅट ही भारतातील कृषी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे जे काही प्रोडक्ट आहे अत्यंत युनिक व जबरदस्त आहे. तर आज आपण त्यांच्या मेडन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर बायोस्टॅट कंपनीच्या मेडन या कीटकनाशकामध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहायला मिळत असतो, तर यामध्ये हेक्झिथियाझॉक्स हे 5.45% आपल्याला EC म्हणजे इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम ॲक्रेसिड कीटकनाशक आहे, जे कीटकांमध्ये इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करते. त्यामुळे कीटक हे पुढील अवस्थेत जात नाही व त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. तर शेतकरी मित्रांनो, मेडनची फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर हे चांगल्या प्रकारे एक अंडीनाशक म्हणून काम करत असते. हे फवारणी केल्यावरती कीटकांनी खाल्ले तर त्यांच्या गर्भांना नष्ट करते, त्यामुळे त्यांची अंडी उबत नाही. तर हे माइट्स म्हणजे लाल कोळींच्या सर्वच अवस्थांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम करत असते. तसेच यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनही पाहायला मिळत असते. म्हणजे कीटक कुठेही लपून बसलेले असले आणि आपण जर बघितलं तर लाल कोळी जो काय आहे तो पानांच्या खालच्या बाजूला असतो. त्यामुळे आपण जर का वरच्या बाजूला जरी कीटकनाशक फवारलं तरी आपल्याला खालच्या बाजूला नियंत्रण मिळून जात असते. तर मेडन या कीटकनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर मिरची, चहा, सफरचंद, वांगी, भेंडी, द्राक्ष अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण मेडन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या किडींना नियंत्रित करत असते, तर माइट्स म्हणजे लाल कोळींच्या सर्वच प्रकारच्या प्रजातींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तर मेडन या कीटकनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो, तर याचे आपण प्रमाण जर बघितलं तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 200 ते 250 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम ॲक्रेसाइड कीटकनाशक आहे, जे आपल्याला पिकातील जे की माइट्स म्हणजे लाल कोळी येत असतात तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण वापर करू शकतो. तरी कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला माइट्सवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तसेच याचा कॉम्बिनेशनचा विचार केला तर कुठल्याही प्रकारच्या बुरशीनाशकामध्ये आपण कॉम्बिनेशन घेऊन याची फवारणी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोस्टॅट कंपनीच्या मेडन या ॲक्रेसाइड कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.